जर तुमच्या नसांमध्ये ब्लॉकेज असेल, चरबीच्या गाठी तयार होत असतील, हृदयाच्या संबंधित कुठला आजार असेल, गॅस आणि ॲसिडिटी खूप जास्त पोटात बनत असेल, लिव्हर देखील वीक झालेला असेल, पचन क्षमता बिघडलेली असेल, हातापाय दुखत असतील, त्वचेचे आजार असतील, केस गळत असतील, शरीरामध्ये कुठेतरी दुखणं येत असेल, ब्लड शुगर त्या ठिकाणी वाढलेली असेल, कोलेस्ट्रॉलची समस्या असेल, किंवा तुम्हाला असं वाटतंय की आपल्या हृदय संबंधित एखादा प्रॉब्लेम होतो की काय याची भीती जरी तुम्हाला वाटत असेल, तर या व्हिडिओमध्ये असा एक घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहेत की ज्याच्या मदतीनं तुम्ही कोणताही आजार बरा करू शकता, तोही कुठल्या औषधाशिवाय. व्हिडिओमध्ये असा एक घरातली वस्तू तुम्हाला सांगणार आहे जी आपण खातो, बऱ्याच वेळा आपल्या किचनमध्ये देखील उपलब्ध असते, जी एका विशेष पद्धतीनं जर घेतली तर कोणत्याही आजाराचा मुळापासून नाश करण्याची क्षमता या वस्तूमध्ये आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली ही वस्तू वापरण्याची विधी जर व्यवस्थित तुम्ही केली तर कितीही जुनी समस्या तुमची ठीक होऊ शकते, जुनाट रोग देखील बरा होऊ शकतो. चला तर मग उशीर न करता सुरू करूयात हा व्हिडिओला आणि जाणून घेऊयात कोणती अशी ती घरातली वस्तू आणि ती कशी वापरायची पद्धत आहे की ज्यामुळे तुमचे आजार बरे होऊ शकतात. व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी जाणून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या आजारांवर ही वस्तू किंवा ही जी घरातली वस्तू आहे ती चालते, कोणत्या आजारांमध्ये ही कशी कशी काम करते, काय चमत्कारी गुणधर्म आहेत ते एकदा समजून घ्या. आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये प्रत्येक आजारासाठी वस्तू जरी एक असली तरी तिची वापरण्याची पद्धत प्रत्येक आजारासाठी वेगळी आहे, कारण की प्रमाण जरी चुकलं तर उपाय न होता अपाय होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. आता सगळ्यात आधी जर तुम्हाला हार्टच्या संबंधित जर प्रॉब्लेम असेल, हृदय संबंधित कुठला आजार असेल किंवा हृदयाच्या रिलेटेड काही आजार जर तुम्हाला झालेला असेल तर तुमच्यासाठी दालचिनी हा पदार्थ एक चमत्कारीच काम करू शकतो. दालचिनी हा असा पदार्थ आहे, एका विशेष पद्धतीनं जर त्याला घेण्यात आलं, जी पद्धत आपण शेवटी सांगणारच आहोत, 4-5 आजारांवर काम करते, पण प्रत्येक आजारासाठी वापरण्याची पद्धत वेगळी आहे. ही काय करते की शरीरातल्या ज्या दबलेल्या ज्या नसा आहेत, ज्या नसा बारीक झालेल्या आहेत, ज्यांच्यामध्ये चरबी साठलेली आहे, त्या नसा मोकळ्या करतो. श्वसनासंबंधित जे काही आजार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी खोकला येणं, त्याचबरोबर सर्दी होणं, ॲलर्जी होणं, असे जे आजार आहे ते देखील बरे होतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन क्षमतेच्या संदर्भात कुठलाही हे असेल तर तोही बरा होता, ज्यामध्ये ॲसिडिटी, गॅस हा प्रॉब्लेम संपून जातो. लिव्हर, ज्यांचं लिव्हर थोडंसं वीक असेल, लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल, तर अशा लोकांना देखील दालचिनी एक वरदान आहे. ज्यांना शरीरामध्ये आजार होतो, हातपाय सुन्न होतात, हातापायाला मुंग्या येतात, तर त्यांच्यासाठी देखील दालचिनी एका विशेष पद्धतीने घेतल्यास तो आजार संपून खूप इफेक्ट त्याचा होत असतो. तर आता डिटेलमध्ये आपण समजून घेऊया की दालचिनीचा उपयोग नेमकं जर केला तर ही किती दिवसापर्यंत हिचा वापर करायला पाहिजे, कशा पद्धतीनं करायला पाहिजे, हे सगळं व्हिडिओमध्ये शेअर करण्यात येणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की दालचिनीचे किती सारे फायदे आहेत जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल. तर सगळ्यात आधी ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, म्हणजे असे लोक की ज्यांचं कोलेस्ट्रॉल ही लेवल ही वर गेलेलं आहे आणि ज्याला कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे, खूप जादा परेशान हे लोक आहेत, ज्याला भीती आहे की आपल्या हार्टमध्ये ब्लॉकेज होऊ शकतं आणि ज्याला भीती आहे की या दबलेल्या नसा जर आपल्या खोलल्या नाही तर आपल्याला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो. तर यासाठी रामबाण इलाज आहे दालचिनीचा. वापर कसा करायचा व्हिडिओमध्ये शेवटी सांगतोच, पण जी काही नसे आहेत, जे दबलेल्या नस आहेत, ज्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत, मेंदूच्या गाठी तयार झालेल्या आहेत, रक्ताच्या गाठी आहेत, तर त्याच्यासाठी दालचिनी ही सगळ्यात जबरदस्त उपाय असणार आहे. व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहोत. त्यानंतर दुसरा, स्किनच्या रिलेटेड म्हणजे त्वचेशी संबंधित कुठला आजार असेल, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला खाज येणं, बऱ्याच ठिकाणी जे फंगल इन्फेक्शन होणं, त्याचबरोबर काही ठिकाणी गोलाकार रिंग त्या ठिकाणी तयार होणं, त्वचेचे संबंधित कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, दालचिनी एका विशेष पद्धतीनं कशी जर घेतली, व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल, ती घेतली तर जबरदस्त इफेक्ट आहे. पुढचा जो इफेक्ट त्याचा होतो की ज्यांचे हातपाय दुखतात, हातापायाला मुंग्या येतात, हातपाय सुजतात, जे हातपाय आहेत ते सुन्न होतात, काही ठिकाणी मुंग्या आल्यासारखे किंवा मुंगी चावल्यासारखं देखील वाचतं, तर अशा ठिकाणी देखील दालचिनी एका विशेष पद्धतीनं घेतली की जबरदस्त इफेक्ट होतो. आता त्यानंतर असे लोक की ज्यांच्या शरीरामध्ये कुठे ना कुठं एक त्या ठिकाणी पेन असतो, एक वेदना त्या ठिकाणी होत असतात, मग डोक्यामध्ये दुखणे, हातपाय दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, जे काय आपली हाडं आहे ते हाडं दुखणं, अशा बाबतीत देखील दालचिनी एका विशेष फॉर्म्युल्याने घेतली की तोही आजार संपू शकतो. आता असे लोक की ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे, तर त्याला देखील साखर मेंटेन करण्यासाठी दालचिनी हे एक वरदान आहे. त्यानंतर असे लोक की ज्यांना खूप वेळापासून एक त्या ठिकाणी
डायबिटीज, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल हे जरी असलं तरी देखील याने कमी होतं. फक्त याची विधी, वापरण्याची विधी जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एक असे पेशंट जे आहेत की ज्यांना हृदयाच्या संबंधित प्रॉब्लेम आहे, म्हणजे काय होतं, थोडंसं चालल्यानंतर लगेच दम लागतो, लगेच त्यांचा श्वास भरून येतो, तर त्यांच्यासाठी देखील, हृदयासाठी देखील ही दालचिनी खूप जबरदस्त आहे. कशी वापरायची ते तर सांगतोच. त्यानंतर ज्या लोकांचं लिव्हर, आता लिव्हर त्या ठिकाणी कोणत्याही कारणाने खराब होऊ शकते, ज्यामध्ये फॅटी लिव्हर असू शकतं, लिव्हरमध्ये चरबीचा थर जमा झालेला असू शकतो, तर अशा वेळेस लिव्हर काम करणं कमी करतं, तर अशा वेळेस दालचिनी खूप जबरदस्त काम करू शकते. त्याचबरोबर ज्या लोकांची पचनक्षमता त्या ठिकाणी होत नाही, ज्यांचं जेवण जे आहे ते व्यवस्थित पचत नाही, ज्यांना नेहमी पोट साफ होण्याची तक्रार असते, ॲसिडिटी असते, ज्यामुळे पोट फुगणे असे प्रॉब्लेम राहतात, ज्यामुळे वजन देखील त्या ठिकाणी वाढलेलं असतं, तर अशा लोकांना देखील जी काय आपली दालचिनी आहे तर हे प्रचंड मोठं काम त्या ठिकाणी करत असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा दालचिनी जे करते तर ते म्हणजे श्वसनाच्या संबंधित आजारांमध्ये, यामध्ये खोकला असेल, सर्दी असेल, तर अशा प्रकारच्या आजारांमध्ये देखील दालचिनी खूप जबरदस्त काम करते. आता आपण जाणून घेतलं की कोणत्या कोणत्या समस्यांमध्ये ही काम करते. आता कोणत्या कोणत्या समस्यांसाठी ही कशी वापरायची, कारण की वापरताना जरी चूक झाली तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की जर जास्त प्रमाणात जर घेतली तर तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि ठोके वाढल्याने तुम्ही बेचैन होऊ शकता आणि भरपूर प्रॉब्लेम होऊ शकता. तर मग आता काय करायचं आहे की सगळ्यात आधी आपण पाहूयात की 2-3 पद्धती आहेत. एक अर्धा कप पाणी घ्यायचं आहे, त्या अर्ध्या कप पाण्याला थोडंसं कोमट करायचं आहे. त्या पाण्यामध्ये 2 चिमूटभर दालचिनीची पावडर टाकायची आहे. सकाळी खाली, म्हणजे सकाळी मोकळ्या पोट असताना, उपाशी पोटी हे सकाळी घेऊन टाकायचं, किंवा तुमचं सकाळचं जे जेवण आहे तर त्याच्या 2 तास आधी हे घेणं अपेक्षित आहे. तर तुम्हाला हार्टच्या संबंधित प्रॉब्लेम, नसांच्या संबंधित प्रॉब्लेम या उपायामुळे क्लिअर होऊन जातील. पोटाच्या संबंधित विकार देखील क्लिअर होऊन जातील पाणी आणि दालचिनीच्या उपायाने. आता दुसरा, ज्यांच्या हाडांचा प्रॉब्लेम आहे, हातापायाला सूज येते, हातापायांना मुंग्या येतात, कॅल्शियमची कमतरता आहे, त्यांच्यासाठी दुसरी पद्धत, ज्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक ग्लासभर दूध घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये तुम्ही ते थोडंसं एक दालचिनीची जी पावडर आहे, अर्धा चमचा दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि त्याला उकळून घ्यायचं आहे. आता याचा कलर चेंज होईल, टेस्ट चेंज होईल, तर त्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ त्या ठिकाणी टाकू शकता किंवा साखर देखील टाकू शकता. तर याने तुमच्या त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता भरून जाईल, हाडांचे प्रॉब्लेम दूर होतील, कंबरदुखी, अंगदुखीमध्ये देखील इफेक्ट होईल. आता ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम आहे, लिव्हरचे प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी त्यांनी मधाबरोबर 2 ते 3 चिमूटभर दालचिनीची पावडर मिक्स करून दिवसातून 3 ते 4 वेळा घेतली पाहिजे. सकाळ, संध्याकाळ, दुपार अशा पद्धतीने घेतली तरी चालेल. तर लिव्हरच्या संबंधित, पोटाच्या संबंधित जे काय उपाय आहे, जे काय प्रॉब्लेम आहे, तर त्यावर देखील हा जे काय आपलं मध आणि दालचिनीची पावडर, तर हे 3-4 वेळा घेतल्यानंतर त्याने देखील चांगला रिझल्ट येऊ शकतो. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.